नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ भरपूर खास होणार आहे, कारण आज मी एक नवीन लोकेशन घेऊन आलो. आणि ते काय तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आजचा व्हिडिओ आपलं कशावर आहे. आजचं हे लोकेशन आहे का नाही भावानो, हे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यात असलेल्या तळंदगे गावातील मंदिराचं हे लोकेशन. आणि हे एवढं खास आहे का ना भावानो, अखंड भारतामध्ये जगन्नाथ स्वामींचं दुसरं मंदिर जिथं आहे का नाही तर ते आहे आपल्या कोल्हापूर. आज आपण या मंदिरची का नाही सविस्तर माहिती बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या सोबत का नाही काही ग्रामस्थ आहेत आणि आपण त्यांच्याकडनं या मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया. तर आता हे मंदिर किंवा ह्याचं स्थापना कशी झाली आणि म्हणजे याच्यामागे किती वर्षाचं मंदिर आहे किंवा कधी स्थापना झाली याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे 1600 शतकातलं मंदिर आहे आणि ह्या गावचे पाटील होते ते जगन्नाथाचे भक्त होते, परम भक्त होते. आणि हे हयात असल्यापर्यंत जगन्नाथाला जात होते, घोड्यावरनं जात होते. आणि कालांतरानं त्यांचं वय झाल्यानंतर तिने परमेश्वर तिकडे देवाला जाऊ शकले नाही आणि तिने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत झाला, जगन्नाथाने दृष्टांत दिला आणि तू येऊ शकत नाहीस, तुझी प्रकृती हे झालेल्या, तुझ्याच पांढरीत मी येऊन तुला दर्शन देतो आणि तिथंच काही देतो. अशा पद्धतीने त्यावेळी दृष्टांत झाला. ते सतयुग होतं. सतयुगात असा दृष्टांत झाला आणि ह्या जगन्नाथाच्या माळा इथं सगळं अरण्य होतं. हे भाग सगळा अरण्याचा होता. इंदुमती राणी सरकारांचं हे पार्क कालांतरानं पार्क झालं ते. आणि त्याच्यानंतर जगन्नाथाची मूर्ती इथं प्रकटली आणि ती परंपरा परत त्या पाटलांच्या हयातीनंतर त्यांचे वारसदार आमच्या पिढीपर्यंत, आम्ही त्यांचेच वारसदार आहे, आमच्या पिढीपर्यंत चालत आलेली परंपरा आहे. ओरिसाला जगन्नाथ आहे, त्याच्यानंतर तळंग्याला जगन्नाथ आहे आणि जगन्नाथाची ही कार्तिक पौर्णिमेला यात्रा होत्या. सगळे गाव त्यात समाविष्ट असते. मुलाबाळापासून वयस्क माणसापासून नवशे गवशे अवशे सगळ्या लोकांनी मिळून आणि ती मूर्ती मूळ मूर्ती जी आहे ती आमच्या वाड्यात आहे. ती पारंपरिक बऱ्याच पिढ्यापासून चालत आलेली परंपरा आणि त्या मूर्तीचं सौहार्द मिरवणूक काढून काय असेल त्याप्रमाणे त्याचे रीतिरिवाज पोळ्याचा निवड करून धार्मिक पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे तिथं सेवा सुविधा केली जात्या. आणि कालांतरानं हे इंदुमती राणी सरकारांचं पार्क कमी 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 होत आतापर्यंत तिथे MIDC स्थापना झाली 84ला. त्याच्यानंतर हे जगन्नाथ मंदिराचा जीर्णोद्धार काही ग्रामपंचायत सदस्यांनी, जिल्हा परिषद सदस्य, खासदार, आमदार, राजकीय लोकांनी त्याचा थोडा 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 करत इथंपर्यंत जगन्नाथ आला. परंपरा अशी आहे, ह्या जगन्नाथाला एक वेगळ्या पद्धतीचं एक वेगळा आकार आहे. हे विष्णूचा अवतार आहे. विष्णूचा अवतार असल्यामुळं हा शाकाहारी असते. त्यामुळं पालखीची मिरवणूक ज्यावेळी होत्या त्या दिवशी शाकाहारीच निवतीला दाखल होत होतं. तिथं काय मांसाहार केलं जातं. त्या नवसाला पावणारा म्हणून बऱ्याच एखाद्या सासूरवाशीन किंवा मुली जात्यात, ती नवस बोलत्या, त्यांचं नवस फेरलं जाते, अशा पद्धतीचं आहे. आणि ही पाटलांची परंपरा माझ्या पिढीपर्यंत चालत आली. 1600 शतकापासून आता मी एक त्याचा शेवटचा मानकरी म्हणून आज ह्या परमेश्वराची सेवा करतोय. तिथं बऱ्याच लोकांची सेवा होते. इथं प्रणवाचा मार्ग मधल्या काळात होता. 80च्या दशकात प्रणवाचा काळ होता. लोले महाराज म्हणून प्रणव होते. त्यांच्या नंतर लष्करी गुरुजी म्हणून होते. ही परंपरा अशीच अखंड चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चालत आतापर्यंत चालते पुढे चालणार. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला यांनी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. त्याचबरोबर या मंदिराचे का नाही पुजारी आहेत, त्यांच्याकडून पण आपण थोडीफार इन्फॉर्मेशन जाणून घेतलेली आहे, ती पण ऐका. मी जगन्नाथ मंदिरचा पुजारी आहे. तर आमच्या गावचा देवाचा इतिहास असा आहे की आमच्या गावचे पोलीस पाटील दर कार्तिक पौर्णिमेला ओरिसाला दर्शनासाठी जात होते, परंतु त्यांचे वय झाल्यानंतर त्यांना ते जाणे झाले नाही. मग देवाने स्वतःहून त्यांना दृष्टांत दिला की तुझ्या भेटीसाठी मी तुझ्या गावी तळंगे येथे मी येत आहे असे म्हणून त्यांना दृष्टांत झाल्यानंतर ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. पूर्णपणे एका दगडी पाषाणात मूर्ती आहे. त्या पद्धतीनेच त्यानंतर मग त्यांना साक्षात्कार झाल्यानंतर गावातील काही लोक येऊन त्या मंदिरचा इथं जीर्णोद्धार वगैरे त्यांच्या हस्ते झाला. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना वगैरे हा सगळा विधी वगैरे पूर्ण झाल्यानंतर 14व्या शतकापासून 12व्या शतकापासून आमचे मंदिर आहे. त्यानंतर आमचे दर कार्तिक पौर्णिमेला 3 दिवस सलग यात्रा असते. कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, कार्तिक पौर्णिमे दिवशी भर यात्रा, दुसऱ्या दिवशी. तर कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आम्ही रथोत्सव चालू केलेला आहे. मोठ्या प्रमाणात भाविक आजूबाजूच्या सर्व खेडेपाड्यातील लोक, शहरातील लोक, कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरी, आसपासची मोठमोठी शहरे तसेच खेडोपाडी सर्व लोक रथोत्सवासाठी येतात. रथोत्सव आमच्या ह्या मंदिरपासून सुरुवात होते. गावातून पूर्ण नगर प्रदक्षिणा पूर्ण होऊन आणि रथ इथं येतो. अशा प्रकारे आमच्या 3 दिवस सलग 3 दिवस यात्रा असते. वर्षातून 3 दिवस सलग असते कार्तिक पौर्णिमेला. तर आमच्या गावचा देवचे वैशिष्ट्य म्हणजे काही जगन्नाथपुरीनंतर जर जगन्नाथ मंदिर पाहायचं असेल तर जगन्नाथ मंदिर तळंगीमध्ये आहे. आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. नवसाला पावणारा असा आमचा जगन्नाथ आहे.
ह्या देवाची आमची ही आख्यायिका आहे. आता हा झाला मंदिराचा इतिहास. आता या मंदिराच्या परिसरामध्ये का नाही इतरत्र अजून वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्याची पण सविस्तर माहिती का नाही यांनी आपल्याला दिलेली आहे, ती पण बघूया. हा रथ आहे. हा रथ दर या कार्तिक पौर्णिमेला इथून तो ते पूर्ण नगर प्रदक्षिणा करून पुन्हा इथे येऊन ठेवलेलं आहे. रथासाठी इथे नवीन सेट पण चालू आहे. इथं कायमस्वरूपी सेट करण्याचा प्रस्ताव आहे. हे अंबाबाई मंदिर, हे अंबाबाई मंदिर. जसे तिथे सुभद्रा मातेचे जगन्नाथ मंदिरच्या शेजारी सुभद्रा मातेचे मंदिर आहे, तसेच इथं अंबाबाई आहे. त्यांचीच बहीण म्हणून अंबाबाई आलेले आहे. आणि ज्यावेळी देव त्याची साक्ष म्हणून इथं घोड्याच्या पादुका आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तसेच सुदर्शन चक्र आहे तिथे. मानसस्तंभ. जसे विजयस्तंभ आहे जगन्नाथपुरी येथे, जसा विजयस्तंभ आहे तसाच आपल्या इथं गरुड स्तंभ आहे. ज्या पद्धतीने तिथं जी पद्धत आहे त्याच प्रकारे इथं सुद्धा त्याचे पूर्ण तुम्हाला अनुभूती मिळेल. हे ज्यावेळी भगवान जगन्नाथ आले त्यावेळी हे दगडी पाषाणमध्ये घोड्याच्या पादुका आहे. ही साक्ष आहे देवाची आलेल्याची की घोड्यांच्या ज्या पादुका आहेत त्याचे आहे. तसेच जिथं सुदर्शन चक्र आहे जगन्नाथपुरीमध्ये, तसेच इथे देखील सुदर्शन चक्र आहे. त्यानंतर आमचे ही जे पुरातन खात्याने देखील आमची या मंदिराची नोंद घेतलेली आहे. त्याचं जे काय आहे शिलालेख ते तुम्हाला हा पाहायला मिळेल. शिव पाली भाषा 12व्या शतकातली, 12व्या शतकातली पाली. 16व्या शतकापासून मोडी भाषा चालू झाल्या. ही 12व्या शतकातली पाली भाषा. ह्या इथं पूर्ण मजकूर मंदिराची स्थापना कधी झाली याचा मजकूर आहे. थोडंसं त्याचा दगड थोडा निघलेला आहे, परंतु हे जॉईंट केल्यानंतर पूर्ण तुम्हाला पुरातन खात्याचे लोक येऊन देखील याचा अभ्यास करून घेऊन गेलेले आहेत. हा गरुडस्तंभ आहे. जसं तिथे विजयस्तंभ आहे तसा इथे गरुडस्तंभ आहे. हा ते राधाकृष्ण मंदिर आहे. आमच्या साईडला आता नवीन राधाकृष्ण समोर मंदिर होतं जीर्णोद्धार ते आम्ही झालेलं आहे. साईडला बांधकाम केलंय. त्यातील मूर्त्या आहेत ती जी प्रतिष्ठापना करायची आहे. आता थोड्या दिवसात तिथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते पूर्ण झालं की नाही त्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. एकदम सविस्तररित्या आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली आहे. आणि ज्यांना कुणाला का नाही ओडिसाला जाणं शक्य नाही त्यांनी इथं येऊन दर्शन घेऊ शकतात. त्याचबरोबर या मंदिराचं आता जीर्णोद्धारचं काम सुरू आहे. आणि ज्यांना कुणाला का नाही स्वखुशीने देणगी द्यायची त्यासाठी का नाही मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे आणि हा नंबर इथल्या ट्रस्टचाच आहे. त्यामुळे का नाही तुम्ही बिंदास्त का नाही तुमच्या मनाप्रमाणे देणगी देऊ शकताय. बाकी हा मंदिर आणि या मंदिराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. चला.